चला तर मग सुरू करूया एक नवीन कथा. आजची कथा आहे सुनीताची. तिला थोड्याशा सुखासाठी आयुष्यभरासाठी एक शिकवण मिळाली आणि ती स्वतःच्या नजरेतच उतरली. पण हिची ही कडवट आठवण तिच्या आयुष्यातून सहज कधी पुसलीच गेली नाही. चला तर मग बघूया असं काय झालं होतं. माझं नाव सुनीता. ही माझी एकदम खरी गोष्ट आहे, जी काही वर्षापूर्वी घडली होती. तेव्हा माझं वय 26 वर्ष होतं आणि माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते. माझा नवरा लग्नानंतर 2 महिन्यात नवीन जॉबसाठी बाहेरगावी गेला होता. पुरेसे दिवसही आम्हाला एकामेकांसोबत घालवता आले नव्हते. पण काय करणार, शेवटी जॉब ही महत्त्वाचा. तसं काही दिवसात मीही त्याच्यासोबत बाहेरगावी जाणार होते. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. तिच्या हट्टापोटी मी आदल्या दिवशी तिथे पोहोचले. रात्री 9 वाजता आम्ही जेवण केली आणि प्रवासाने मी खूप थकले होते. म्हणून रात्री 1 वाजता मला झोप येऊ लागली, म्हणून मी झोपायला गेले. कुठे झोपायचं हे काहीच ठरलं नव्हतं. आता कुणाला विचारावं मला कळतही नव्हतं, कारण माझं कोणी ओळखीचं असं नव्हतंच तिथे. तर मी जागा शोधू लागले. सर्व खोल्या भरलेल्या होत्या. तर मी एका हॉलमध्ये गेले. तिथे बहुतेक लोक झोपली होती आणि एक बिछाना मोकळा होता, पण अंगावर घ्यायला चादर नव्हती. शेजारच्या बिछाण्यावर एक 60-62 वर्षाचा म्हातारा झोपला होता. मग मी तिथेच झोपले. तिथे एसीही चालू होता आणि माझ्या शेजारीच कूलर चालू होता. गरमीचे दिवस होते. मी तो कूलर बंदही करू शकत नव्हते. उगीच माझ्यामुळे इतरांना त्रास. हॉल एकदम गारटला होता. रात्री मला खूप थंडी वाजू लागली, म्हणून मी म्हाताऱ्याजवळ सरकली. तर त्याने मला त्याची चादर अंगावर घातली आणि मी झोपले. मला रात्री जाणवले की म्हातारा मला चिटकला आहे. मला त्याचा स्पर्श चांगला वाटत होता, ऊब देत होता. म्हणून मी पण त्याला चिटकायला दिलं आणि त्याच्या चाललेल्या चाळांची मजा घेऊ लागले की नक्की हा म्हातारा काय करू शकतो ते तरी पाहूया. मग त्याने माझ्या मांडीवर हात फिरवला. मला आता भीती वाटू लागली. मी तरीही शांत झोपून होते. त्याचा हाताचा स्पर्श मला चेतावत होता. लग्नानंतर फक्त 2 वेळा माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा असा संबंध आला होता. आता तो हळूहळू माझी साडी वर करू लागला. त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला. माझ्या बेंबीला कुरवळू लागला. हात खाली नेत माझ्या निक्करवरून फिरू लागला. त्याच्या स्पर्शाने माझी चिमणी पाजरत होती, कारण माझ्या देहाला अशा स्पर्शाचा फार अनुभव नव्हता. त्याला ओल्या झालेल्या निक्करवरून हात फिरवताना जाणवलं मी सुद्धा गरम झाली आहे. मी त्याला विरोध करत नव्हती. तो ज्या पद्धतीने स्पर्श करत होता असा स्पर्श माझ्या नवऱ्यानेही आजवरच्या 2 वेळा झालेल्या संभोगात केला नव्हता. मला जवळ ओढत तो ब्लाऊज उघडू लागला. ब्रा बाजूला करून निप्पल 2 बोटात पकडून चोळू लागला आणि त्याने ब्लाऊज काढून टाकला. आता मलाही मज्जा येत होती आणि त्याचा स्पर्श माझ्या नवऱ्यापेक्षाही मला चांगला वाटत होता. त्याने माझं तोंड त्याच्या दिशेने करताच मीच त्याच्या ओठात चुंबन घेतले. त्याच्या ओठात ओठ घालून किस करू लागले. मीही तितकीच गरम झाली होती. त्याने माझा ब्रा काढला. मग त्याने त्याच्या हाताने त्याचा बांबू माझ्या हातात दिला. तो फक्त अंडरवेअरमध्ये होता आणि मीही त्याचा बांबू कुरवळू लागले. आता त्याने माझी पॅन्टी काढली. तो माझे आंबे चोखू लागला. निप्पल्स दाताखाली दाबू लागला. आंबे दाबता दाबता खाली सरकत त्याच्या जिभेने माझ्या चिमणीच्या दाण्याला चाटू लागला आणि मी वेड्यासारखी झाली. तेवढ्यात कोणीतरी लाईट चालू केली. मी घाबरली, पण लगेच लाईट बंदही झाली. मग माझ्या शेजारी जागा बघून कोणीतरी झोपायला आलं वाटतं, कारण मी त्या म्हाताऱ्याला चिटकले होते आणि मी जिथे झोपलेली ती जागा मोकळी झाली होती. आता मी घाबरले होते आणि हा म्हातारा माझी चिमणी चाटून मला वेडं करत होता. मग माझे लक्ष माझ्या ब्लाऊजकडे आणि माझ्या ब्राकडे गेले. माझा ब्लाऊज आणि ब्रा जी व्यक्ती बाजूला झोपायला आलेली तिच्या अंगाखाली होता. माझे लक्ष कामवासनेकडून माझ्या कपड्यांवरती केंद्रित झाले होते. मला खूप भीती वाटत होती. मग मी म्हाताऱ्याला दूर करण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो म्हातारा दूर होत नव्हता. तो म्हणाला थांब आणि त्याने मला पकडले. आता मी फसले होते आणि मला भीतीही खूप वाटत होती. तितक्यात मागून आलेला माणूसही आमच्या चादरीत घुसू लागला. बहुतेक त्या माणसाने आमची वळवळ पाहिली होती. तोही माझ्या देहावरून हात फिरवू लागला. मी त्याच्याकडे पाठमोरी करून झोपले होते. तोही माझ्या पाठीवरून मस्त हात फिरवत होता. मीही त्या हाताच्या स्पर्शाने कळवळत होती. मी स्वतःशीच म्हणाले, आज तू खरंच फसलीस. मग मागचा माणूस माझा हात पकडून त्याच्या बांबूवर ठेवू लागला. ते पहिला म्हातारा माझी चिमणी सोडायला काय तयार नव्हता. तो माझ्या मांड्यांमध्ये घुसून चिमणी चांगलीच चाटून काढत होता. माझ्याकडेही काही पर्याय नव्हता. मी आवाजही करू शकत नव्हती ना कोणाला सांगू शकत होती, कारण माझ्या अंगावरही कपडे नव्हते. कोणालाही सहज कळाले असते की मीही त्यांना प्रतिसाद देते म्हणून. शेवटी माझी चिमणी चाटत असलेला म्हातारा वर आला आणि माझ्या ओठांचे चुंबन घेऊन आपला बांबू माझ्या चिमणीवर सेट करू लागला. माझी चिमणी पुष्कळ ओली झाली होती. त्यावरून त्याचा बांबू 2-3 वेळा सटकला. शेवटी त्याने कसं तरी सेट करून आपला बांबू माझ्या चिमणीत घुसवला. त्याचा बांबू खूप छोटा होता, त्यामुळे तो सहज घुसला आणि अवघ्या 3-4 मिनिटात त्याने त्याचं पाणी माझ्या चिमणीत सोडलं.
मला तसं करू द्यायचं नव्हतं. पाणी सोडताना मी त्याला लांब करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने मला इतकं आवळून धरलेलं की त्याने शेवटी त्याचं पाणी माझ्या चिमणीतच सोडलं. तो शांत झाल्यावर 2च मिनिटात बाजूला जाऊन झोपला. तो शांत झाल्यावर दुसरा म्हाताराही माझ्या अंगावर आला. त्यानेही माझे पाय फाकवले. तो माझे आंबे दाबू लागला. माझे मनुके तोंडात घेऊन चोखू लागला. आधीच ओलसर झालेल्या चिमणीत आपला बांबू घुसवायला लागला. माझी चिमणी आधीच पाझरलेली होती. त्याचाही बांबू सेट होत नव्हता आणि शेवटी त्याने एक असा दणका मारला की त्याचा बांबू माझ्या चिमणीत घुसला. त्याचा बांबू पुष्कळ जाड आणि लांब होता. मी त्याच्या बांबूच्या पहिल्याच दणक्यात कळवळले. माझ्या तोंडून आवाज निघाला, पण मी माझा आवाज दाबत विहाळत होती, कारण मी ओरडूही शकत नव्हती. कोणाला कळालं असतं तर काय झालं असतं, हा माझ्या डोक्यात विचार होता. वर चढलेला म्हातारा मला जोरजोरात दणके देत होता. त्याचे दणके मला असहनीय होत होते, तरीही मला ते सहन करावे लागत होते, कारण त्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्यायच नव्हता. मी पूर्णपणे फसले होते. जवळजवळ 10-15 मिनिटं त्याने मला तसेच दणके दिले. मी ते कसेबसे सहन केले. शेवटी त्यानेही त्याचं पाणी माझ्या चिमणीत गाळलं आणि तोही शांत झाला. माझ्या अंगावरून बाजूला जाऊन झोपला. मी उठले आणि माझा ब्लाऊज आणि ब्रा घेऊन हॉलमध्ये असलेल्या बाथरूममध्ये पळाले आणि माझ्या अंगावर कपडे चढवून बाहेर आले तर मी पाहिलं की हॉलमधली लाईट चालू होती आणि ते 2 म्हातारे माझ्याकडे बघून हसू लागले. त्यांना बहुतेक माझी मजा येत होती, पण माझ्या आयुष्याचा त्या दोघांनी खेळ बनवला होता आणि याला कारणीभूत मीही थोडीफार कुठेतरी होतीच, हेही विसरून चालणार नाही. शेवटी सकाळी उठून मी माझं घर गाठलं. त्या लग्नात मी थांबलीच नाही. शेवटी माझी मलाच लाज वाटत होती. मलाही तो सुखद अनुभव हवाच होता, पण अशा तऱ्हेने नव्हता. मीही त्या सुखासाठी तरसत होते, पण हा अनुभव माझ्या तरुण आयुष्यातील एक वेगळाच अनुभव ठरला. माझ्या आजवरच्या आयुष्यात माझ्याबरोबर आजपर्यंत कोणी असा संभोग केला नव्हता. तसा संभोग त्या दोन्ही म्हाताऱ्यांनी केला. आजही माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात संभोग तर नेहमीच होतं, पण जो अनुभव त्या दोघांनी दिला तो अनुभव आजपर्यंत माझ्या नवऱ्यानेही दिला नाही. मी मस्करीत त्या म्हाताऱ्याला जवळ केलं होतं, पण त्या मस्करीची कुस्करी कधी झाली हे मला कळालंच नाही. तोच अनुभव माझ्या आयुष्यातील एक कडवट आठवण म्हणून बनून राहिला, जो अनुभव माझ्या आयुष्यातून मला काढताही येत नाही आणि कोणाला सांगताही येत नाही.